कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे यांच्यावर नियमबाह्य कारभार आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप होत असून या विरोधात गेल्या 13 वर्षांपासून काम करत असलेल्या क्षय विभागातील व प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिला कर्मचारी सत्यशीला मोरे यांनी आमरण उपोषणाचा पावित्रा हाती घेतलाय। सत्यशीला मोरे यांना कोणतीही कारण दाखवा नोटीस न देता केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यमुक्त केल्यानं त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप करण्यात आलाय। डॉक्टर गुट्टे यांच्या कामकाजातील अनियमिततेवर त्यांनी आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई झाल्याचा दावा मोरे यांनी केलाय। या कारवाईमध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचं संगनमत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। या संदर्भात मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती कोपरगाव आणि कोपरगाव पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे। येत्या 30 जूनला मोरे यांनी आपल्या लहान मुलासह ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं देखील प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलंय। तुम्ही उपोषणाचा इशारा प्रसार माध्यमांना दिला आहे, नेमकी काय घटना घडली आहे, काय प्रकार आहे, तुम्ही कशासाठी उपोषणाला बसणार आहे? माझं नाव सत्यशीला नानासाहेब मोरे। मी गेले 13 वर्षापासून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहे। तर माननीय वैद्यकीय अधीक्षक यांनी मला व्हॉट्सअपद्वारे 19 तारखेला व्हॉट्सअपद्वारे त्यांनी मला कार्यमुक्तीचा आदेश पाठवला, जो हा कोणत्याही नियमात बसत नाही व कायद्यात बसत नाही। सदर आदेश हा त्यांनी मला स्वतः समक्ष दिलेला नाहीये, तर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून मला हा आदेश व्हॉट्सअपद्वारे पाठवलेला आहे। हे त्यांनी एकदम चुकीचं केलेले आहे। या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांशी नगर येथे जाऊन वेळोवेळी चर्चा केली, पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा न्याय दिलेला नाहीये व त्यांनी दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे त्यांच्या या गोष्टीला कंटाळून व या गोष्टीला मला 2 महिन्यापासून घरी असल्यामुळे मला खूप मानसिक त्रास झालेला आहे आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी मिळून मला टाळाटाळ करून जाणून बुजून घरी बसवले। त्याच्यामुळे मला न्याय मिळण्यासाठी 30 तारखेला 30 जून रोजी मी माझ्या लहान बाळासह उपोषणाला बसणार आहे। मी नगर येथे जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी एकमेकांवर ढकलण्याचे काम केलेले आहे। त्यामुळे मला पाहिजे तसं त्यांच्याकडनं उत्तर मिळालेलं नाहीये। त्याच्यामुळे मी आता 2 महिन्यापासून वारंवार त्यांचा पाठपुरावा घेऊनही त्यांनी मला काही मनासारखं उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे मला हा निर्णय घेण्यास भाग पाडले। त्यांनी घटनेसंबंधित मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री व आमच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्राद्वारे मी माझी पूर्ण हकीकत त्यांना सांगितलेली आहे आणि या बाबतीत मी पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेला आहे। ते पण मला या संदर्भात न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे व मागणी आहे। 30 जूनला मी माझ्या लहान बाळासह उपोषणाला बसणार आहे आणि त्या दिवशी मी प्रसार माध्यमांशी बोलून हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या गैरकारभाराबद्दल व पेशंटशी होणाऱ्या वागणुकीबद्दल व इतर काही गोष्टी आहेत ज्या हॉस्पिटलच्या अंतर्गत आहेत त्याचं मी प्रसार माध्यमांसमोर या गोष्टी उघड करणार आहे। या प्रकारामुळे आरोग्य प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सत्यशीला मोरे 30 जूनला रुग्णालयासंदर्भातील एखादा मोठा खुलासा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे या उपोषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।